आज आपण बोलणार आहोत अशा समस्येवर जी हल्ली प्रत्येक घरात दिसते, मग ती व्यक्ती 16 वर्षाची असो किंवा 60 वर्षाची. कंगवा मारताना केस गळतात, बाथरूममध्ये केसाचं जाडं साचलेलं दिसतं, आरशामध्ये पाहिलं तर कपाळाचा भाग वाढलेला वाटतो. मग अशा वेळेत मनात विचार येतो की हे एवढं लवकर कसं सुरू झालंय, हे थांबायचं तरी कसं? तुमचंही असंच काही चालू आहे का? तुम्ही पण दररोज नवा तेल, नवा शॅम्पू वापरून दमला आहात का? आणि तुम्हाला नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय हवे असेल तर चला, हा व्हिडिओ आज तुमच्याचसाठी आहे. आज आपण पाहणार आहोत केस गळतीचं खरं कारण काय, शरीरात कोणते दोष याला कारणीभूत आहे. तर केस गळती ही हलकी वाटणारी समस्या असली तरी तिच्यामागे कारणे गंभीर आणि विविध प्रकारची असू शकतात. त्यामुळे सर्वप्रथम केस का गळतात हे नीट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. पहिलं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स. हे एक प्रमुख कारण आहे. महिलांमध्ये विशेषतः PCOD, थायरॉईड किंवा प्रेग्नन्सीनंतर हार्मोनल बदल होतात. त्यामुळे केसांची मुळं कमजोर होऊन गळती वाढते. पुरुषांमध्ये सुद्धा हार्मोनल बदल होत असतात. टेस्टोस्टेरॉनचे असंतुलन हे पुरुष प्रकारच्या टक्कल पडण्यामागचं प्रमुख कारण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पोषणाची कमतरता. आपल्या आहारात जर प्रोटीन, लोह, आयर्न, झिंक, ओमेगा 3, फॅटी ॲसिड यांची कमतरता असेल तर केसांना वाढीसाठी लागणारे पोषक घटक मिळत नाही आणि त्यामुळे कमजोर होतात आणि केस गळती सुरू होते. तिसरे कारण म्हणजे तणाव आणि अपुरी झोप. मानसिक तणाव थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि केसांवर होतो. सतत चिंता, कामाचा दबाव किंवा अपुरी विश्रांती यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन वाढतात, जे केसांच्या मुळावर विपरीत परिणाम करतात. चौथं कारण आहे केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर. शॅम्पू, जेल कलरमध्ये असलेले रसायन जसे की सल्फेट आणि पॅराबेनच्या केसांच्या नैसर्गिक संरचनेला हानी पोहोचवतात. पाचवं कारण म्हणजे वारंवार केमिकल ट्रीटमेंट. उदाहरणार्थ केसांना रंग देणे, ग्लो, ड्राय करणे, स्ट्रेचिंग करणे यामुळे केसांवरती सतत उष्णता आणि रसायनांचा परिणाम होतो, जी मुळं सैल करतात. शेवटी काही लोकांमध्ये अनुवांशिकता, जेनेटिक हेही मोठं कारण असतं. आईवडिलांकडून मिळालेल्या गुणधर्मामुळे केस लवकर गळू लागतात. ही सगळी कारणं लक्षात घेऊन केस गळतीवर योग्य उपाय करणं आवश्यक आहे. मित्रांनो, आता पाहूया की आयुर्वेद केस गळतीबद्दल काय सांगतो. आयुर्वेदानुसार केस गळतीचं मुख्य कारण म्हणजे पित्तदोष, असंतुलन. जेव्हा शरीरात पित्त वाढतं तेव्हा अतिरिक्त उष्णता तयार होते. ती केसांच्या मुळावर थेट परिणाम करते. या उष्णतेमुळे केसांची मुळं कोरडी, नाजूक आणि अशक्त होतात आणि त्यातून केस गळण्याचा वेग वाढतो. केवळ पित्त वाढणं नव्हे तर आयुर्वेदामध्ये आणखी काही गोष्टीही कारणीभूत मानल्या गेलेल्या आहेत. जसे की रक्तदोष म्हणजे साचलेले अपायकारक घटक. अस्वच्छ रक्त हे केसांचे योग्य पोषण पुरवठा करत नाही, तसंच पचनशक्ती कमकुवत करते आणि आहारातून मिळणारे पोषक घटक नीटपणे शोषले जात नाही. त्यामुळे शरीरात आम म्हणजे अपचनाचा कचरा तयार होतो, जो केसांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम करतो. मित्रांनो, मानसिक तणाव, चिंता आणि अपुरी झोप हे देखील पित्तदोष वाढवतात आणि केसांच्या नैसर्गिक वाढीवर अडथळा निर्माण करतात. आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगितले आहे की केस हे उपधातू आहेत. म्हणजेच शरीरात काही अंतर्गत बिघाड असेल तर त्याचे प्रतिबिंब सर्वात अधिक केसांवर उमटते. त्यामुळे केस गळती थांबायची असेल तर शरीराचं संतुलन राखणं फार महत्त्वाचं आहे आणि हेच आयुर्वेद शिकवतो. तर चला मग, आज आपण पाहूया काही सोपे घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय जे प्रभावी आणि सुरक्षित असून तुम्ही घरी बसून सहजच करू शकता. या उपायामध्ये रसायनाचा वापर नाहीत, त्यामुळे शरीरावर कुठलेही साईड इफेक्ट होत नाही. पहिला उपाय म्हणजे भृंगराज तेलाचा मसाज. तर भृंगराज हे आयुर्वेदात केसांचं औषध म्हणून ओळखलं जातं. या वनस्पतीपासून तयार केलेलं तेल केसांच्या मुळांना बळकटी देतं. रात्री झोपण्याआधी थोडंसं भृंगराज तेल कोमट करून बोटांनी सौम्य मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांची मुळे मजबूत होतात. त्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि गळती कमी होते. मित्रांनो, दुसरा नैसर्गिक घटक आहे आवळा. आवळा हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. आवळा हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. तो शरीराचं रक्त शुद्ध करतो, पचन सुधारतो आणि केसांना सुद्धा पोषण देत असतो. ताज्या आवळ्याचा रस जो रोज सकाळी घेत असल्यास केस गळणं कमी होतं, चमकदार आणि मजबूत होतात. आवळा चूर्ण
ही तुम्ही मधाबरोबर घेऊ शकता। मित्रांनो, तिसरा घटक आहे अश्वगंधा। अश्वगंधा हे एक अत्यंत उपयुक्त आणि आयुर्वेदिक द्रव्य आहे जे तणाव, चिंता आणि थकवा कमी करतं। तणावामुळे केस गळतात हे आपण पाहिलंच आहे। अश्वगंधा पावडर कोमट दुधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घेणं खूप फायदेशीर ठरतं। मित्रांनो, केस गळतीसाठी चौथा उपाय म्हणजे मुलतानी मातीचा स्काल्प मास्क। जर तुमच्या केसांमध्ये तेलकटपणा, डॅन्ड्रफ किंवा मळ साचलेला असेल तर आठवड्यातून एकदा तरी मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा लेप लावल्याने स्काल्प स्वच्छ होते। त्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण तयार होते। पाचवा उपाय म्हणजे नस्य। याला आयुर्वेदामध्ये शुद्धी उपचार म्हणतात। नस्य म्हणजे नाकात विशिष्ट प्रकारची औषधी तेल टाकून मेंदू, सायनस, डोकं आणि केस यांचं आरोग्य सुधारतं। यासाठी अणुतेल किंवा नारायण तेल वापरलं जातं। हा उपचार तणाव कमी करतो, पित्तदोष नियंत्रणात आणतो आणि त्यामुळे केस गळती कमी होते। मात्र नस्य उपचार वैद्यांच्या देखरेखीखाली करावेत, कारण त्यात अचूक प्रमाण आणि पद्धती महत्त्वाची आहे। हे सगळे उपाय तुमच्या दिनचर्येत आणले तर केस गळतीत थांबणं सहज शक्य आहे, तेही नैसर्गिक आणि शाश्वत पद्धतीने। केसांच्या पोषणासाठी काय खावं ते आता आपण पाहूया। हिरवे पालेभाज्या जसं की पालक, मेथी, अंबाडी यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या मुळांना पोषण देते। दुसरं म्हणजे हंगामी फळ, आवळा, पेरू, सफरचंद, डाळिंब यामुळे शरीराला अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्व मिळतात। डाळी आणि कडधान्य प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे। केसांची वाढ आणि मजबूतीसाठी प्रोटीन आवश्यक असतं, ते या सर्व डाळींमध्ये आपल्याला मिळतं। यानंतर सुकामेवा, विशेषतः बदाम, अक्रोड, खजूर आणि झिंक, बायोटीन, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे केस मजबूत करतात। गूळ, तूप आणि ताक हे शरीरातील वात, पित्त नियंत्रणात ठेवतात आणि पचन सुधारतात। योग्य प्रमाणात घेतल्यास केसाचं आरोग्य सुधारतं। याशिवाय आपण आपल्या आहारामध्ये काय खाऊ नये किंवा काय टाळावं हे आता आपण पाहूया। मित्रांनो, केसांचे नुकसान करणारे काही पदार्थ आणि आपल्या सवयी आहेत, जसं की जास्त प्रमाणात चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स हे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करतात आणि पित्त वाढवतात। शिळं अन्न, फास्ट फूड, डीप फ्राय केलेले पदार्थ हे सगळं पचनावरती भार टाकतात। शरीरात आम म्हणजे टॉक्झिन्स तयार करतात, जे केसांवरती परिणाम करतात। मित्रांनो, याशिवाय रात्रभर जागरण करणे, योग्य झोप न मिळाल्यास मेंदू आणि शरीर स्वतःचं डिटॉक्स करू शकत नाही, त्यामुळे तणाव वाढतो आणि केस गळायला लागतात। म्हणून केसांच्या नैसर्गिक देखभालीसोबत शुद्ध, सात्विक आणि संतुलित आहार पाळणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, तणाव तुमच्या केसांवरती थेट परिणाम करतात, त्यासाठी पुढील गोष्टी रोजच्या जीवनामध्ये आणा। प्रत्येक दिवशी 10 ते 15 मिनिट ध्यान किंवा प्राणायाम करा। झोप पूर्ण घ्या आणि वेळेवर घ्या। मोबाईल, लॅपटॉपचा वापर झोपण्याचा 1 तास आधी बंद करा। सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसल्याने व्हिटॅमिन डी मिळतं, जे केसांसाठी आवश्यक आहे। मित्रांनो, केस गळती ही केवळ बाह्य त्रास नसून शरीरातल्या अंतर्गत असंतुलनाचा पण लक्षण आहे। त्यावर आयुर्वेद सांगतो की निसर्गाशी जोडलं की शरीर आपोआप स्वतःला बरं करतं। मित्रांनो, आज आपण बघितले केस गळतीचे मुख्य कारण, शरीरात दोष कसे वाढतात आणि त्यावर आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपाय काय काय आहेत। मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा। धन्यवाद।